म्हणजे खालपासून फुटवा बघा, वरपर्यंत बघा, किंवा खालपासून प्रत्येक पान बघा तुम्ही आणि वरचं पान बघा. कुठे तुम्हाला करपा वाटतोय का? नाही नाही, कुठला रोग वाटतोय का? रोग नाही आला, कोणताच रोग आला नाही. हा फायदा तुमच्यावाला. हा. का? दाटी जर झाली तर त्याला 100% रोग वाढतो. अटॅक होतो. का? तुमच्या मुलीला वापसा भेटत नाही, हवा भेटत नाही, पाणी व्यवस्थित भेटत नाही, खायला अन्न भेटत नाही, त्यामुळे तुमचे रोग वाढले जातो. वाढले. बरोबर आहे की फक्त आज हा. याबासींचा स्प्रे घेतलेला आहे आपण कशासाठी घेतला? नागाळीसाठी. म्हणजे अख्ख्या पाऊण 2 महिन्यामध्ये एकच रासायनिक स्प्रे घेतला. एकच, ते पण याबासींचा नागाळीसाठी. सर हे म्हणजे एकदम आश्चर्याची गोष्ट आहे. का? तुम्ही 2-3 वर्ष टोमॅटो पीक करताय, इथून मागं तुम्हाला किती खर्च यायचा आतापर्यंत? एकरी 1 लाखाच्या आसपास जाते सगळा टोटल खर्च करायचा म्हणजे म्हणजे. 2 महिन्यापर्यंत. हा, बरोबर आहे. पण आज जी लागण केली तुम्ही, आतापर्यंत किती खर्च घ्याल तुमच्यावाला? 30,000च्या आसपास खर्च झाला. 30 ते 35,000 पर्यंत गेला. खर्च झाला मला सांगा साहेब, तुम्ही तुम्ही किती नफ्यामध्ये आज? 60,000 नफ्यामध्ये. नफ्यामध्ये. 60,000 तुम्ही आताच नफ्यामध्ये गेले, म्हणजे याचा खर्च वाचलाय. खर्च वाचला. इथून पुढे तुम्ही पूर्ण नफा निघणार तुमच्यावाला. बरोबर आहे की नाही? सर नमस्कार. नमस्कार. बरं, आता आपण आता इथं आपले म्हाडा, बरोबर आहे? आपलं गाव कोणतं? खेरेवाडी, खैरेवाडी, तालुका माढा, माढा, जिल्हा सोलापूर. सोलापूर. बरं, आपलं प्रथमचं आपलं नाव सांगा. मारुती परमेश्वर शिंगाडे. खैरेवाडी. खैरेवाडी, खेरेवाडी. बरोबर आहे की नाही? आता आपलं आपण टोमॅटोचा प्लॉट बघतोय. सगळे रान किती आपण टोमॅटोचं? ही 1 एकर आहे. 10,000 रुपये दी सगळे. टोटल 1 एकर रान आहे, याची आपण लागण केलेली. आणि म्हणजे तुम्ही एक वेगळी पद्धत लावली टोमॅटोची. आता सर्रास शेतकऱ्याचं अंतर किती असतं? 5 फूट असतं. 5 फूट असतं. आपलं अंतर किती आहे दोन्ही सऱ्यांमधलं? दोन्ही सऱ्यांमधलं 9 फूट अंतर आहे. म्हणजे जर ती सरी आणि ही सरी जर बघितली आपण, तर दोन्ही फुटामध्ये 9, म्हणजे दोन्ही मध्ये 9 फुटाचं अंतर आहे. 9. बरोबर आहे? ही वेगळीच पद्धत आहे ना. आणि तरी पण आपले रोप किती बसले? 10,000 रुपये बसलेले 1 एकर मध्ये. 1 एकर मध्ये. तुम्ही झाडामधलं अंतर काय ठेवलं रोपांमधलं? रोपांमध्ये एका ड्रिपरला आपण 4 रोपं लावलेले आहेत. 4 रोपं लावलेत. असं वेगळं का केलं? मग तुम्हाला असं का वाटलं वेगळं पण करावं काहीतरी? वेगळं पण त्याचं काय कारण कारण की शेतकरी बाकीचे झिकझॅक लावतात. झिगझॅग लावते ते, हा. आणि 5 फुटावर जर लागण केली तर त्याला ते वायरचं प्रमाण ते कंट्रोल होत नाही, आपल्याला हवा खेळती राहत नाही. बर, हा. त्यामुळे आम्ही 9 फुटावरच प्रत्येक पीक 9 फुटावर. म्हणजे तुम्ही व्हायरसला बाबा, ते जो रोग येतो हा. त्याला तुम्ही एक प्रतिबंधक उपाय म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलाय हा की निर्णय घेतला. 8 फूट अंतर, किती? 9 9 फूट अंतर केलं तुम्ही ते. त्यामुळे हवा पण खेळते राहते आणि पीक पण चांगलं राहतं. चांगले आहेत. आज प्लॉटला किती महिने झाले तुम्ही लागण करून? प्लॉटला कम्प्लीट 1.5-2 महिन्याच्या आसपास झाले. म्हणजे खालपासून फुटवा बघा, वरपर्यंत बघा, किंवा खालपासून प्रत्येक पान बघा तुम्ही आणि वरचं पान बघा. कुठे तुम्हाला करपा वाटतोय का? नाही नाही, कुठला रोग वाटतोय? रोग नाही आला, कोणताच रोग आला नाही. हा फायदा तुमच्यावाला. हा. का? दाटी जर झाली तर त्याला 100% रोग वाढतो. अटॅक होतो. का? तुमच्या मुलीला वापसा भेटत नाही, हवा भेटत नाही, पाणी व्यवस्थित भेटत नाही, खायला अन्न भेटत नाही, त्यामुळे तुमचे रोग वाढले जातो. वाढले. बरोबर आहे की नाही? तुमची व्हरायटी कोणती? साऊ नावाची व्हरायटी. ट्रीटमेंट काय काय केली, म्हणजे लागवडीपासून आतापर्यंत ट्रीटमेंट तुम्ही काय काय केली? त्याला आपण 21 बोध आहेत. 21 बोधाला आपण पहिल्यांदा कृषीधन टाकलं होतं. किती टाकलं होतं कृषीधन 13 पैकी टाकले होते. 13 टाकलं. नंतर ग्रीन भूमी, कार्बन, कार्बन, हा. आणि दुसरं एनपी, एनपी बरं. ते 3 टाकले होते. पूर्ण आपला बेस्ट केला याला. हा. सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजी आपला पूर्ण जो आपला बेस्ट आहे तर पूर्ण तुम्ही घातला याला. हा. बरोबर आहे की नाही? नंतर लागल्यानंतर तुम्हाला काय केलं पुढं? लागण केल्यानंतर एक 10 दिवस काहीच केलं नव्हतं. 10 दिवसानंतर परत सॉइल बुस्टर आणून सोडलं. या पुढे आपण चालत पुढे. हा. सॉइल बुस्टर आणून सोडलं. सॉइल बुस्टर नंतर परत काय कोणता रोगच नाही वाटला, त्यामुळे फवारणी तर आपण कोणतीच केली याला? नाही. 16 महिन्यामध्ये नाही, फक्त हे कुठलं थ्रिप्ससाठी एक केलं पेस्ट कंट्रोल, हा. निमकरण. हा. परत एक महिना पूर्ण झाल्यानंतर फक्त फ्लॉवर बुस्टर आणि कॉम्बीचा एक स्प्रे केला. आपला फ्लॉवर बुस्टर वापरला. म्हणजे फ्लॉवर फ्रूट कॉम्बी स्प्रे घातला सेटिंग साठी. आणि जरा फुटव्याचं प्रमाण कमी वाटायला लागलं, परत 13-40-13 सोडलं होतं याला. लिक्विड बदल म्हणजे आपल्याच कंपनीत ते पण सोडलं. आणि 40 काय ते. हा. फक्त आज याबासींचा स्प्रे घेतलेला आहे आपण कशासाठी घेतला? नागाळीसाठी. म्हणजे अख्ख्या पाऊण 2 महिन्यामध्ये एकच रासायनिक स्प्रे घेतला. एकच, ते पण याबासींचा नागाळीसाठी. सर हे म्हणजे एकदम आश्चर्याची गोष्ट आहे. का? की टोमॅटो शेतकरी किंवा कुठलाही तरकारी शेतकरी हा एवढं म्हणजे दमच काढत नाही नाही स्प्रे साठी.
त्याचा रोज 3 दिवसाला 4 दिवसाला कोणता स्प्रे असतोच Spray असतो. पाला बोरीला तुमच्या बाकीच्या गोष्टीला स्प्रे चालू असतो बरोबर आहे की नाही हा. पण आपलं असं कोणाला वाटतंय का बाबा कुठं बाबा की रोग आहे झालं नाही नाही रोग नाही कोणताच नाही. काळुकीचं काय म्हणजे मला विषयच नाही घ्यायचा हे बघा पान बघा तुम्ही या जवळ पानाचे कलर बघा तुम्ही डार्कनेस पण बघा काय वाटतं मला एक नंबर रिझल्ट आहे. आणि आता ही जी लव आहे बघा ती हे बघा म्हणजे हे काय होतंय ज्यावेळेस रासायनिक स्प्रे कमी असतात ना त्यावेळेस हे दिसतं हम्म. हे प्रोटेक्शन तुमचं झाडाचं थोडंसं म्हणा गेलं तर मला सांगा साहेब तुम्ही टोमॅटो शेती किती वर्षापासून करताय टोमॅटो शेती आम्ही 3-4 वर्ष झालं करत होतो. पहिल्यांदाच असा रिझल्ट मिळाला आम्हाला मनसोक्त की बाबा केलंय आणि कमी खर्चात टोमॅटो सक्सेस झालाय आतापर्यंत ह्या स्टेज पर्यंत. 2-3 वर्ष टोमॅटो पीक करताय इथून मागं तुम्हाला किती खर्च यायचा आतापर्यंत एकरी 1 लाखाच्या आसपास जाते सगळा टोटल खर्च करायचा म्हणजे लागला. 2 महिन्यापर्यंत हा बरोबर आहे पण आज जी लागण केली तुम्ही आतापर्यंत किती खर्च घ्याल तुमच्यावाला सगळा जर विचार केला लय झालं 17,000च्या आसपास झाला असेल. किती? 17,000च्या आसपास 17 ते 18,000 रोप धरून रोपाचं सोडून फक्त औषधाचं. नाही रोप धरून किती गेला असं बाबा रोप धरून अंदाजे रोप तिथं तुमचं ड्रीप किंवा सगळ्या गोष्टी धरून आतापर्यंत 30,000च्या आसपास खर्च झाला. 30 ते 35,000 गेला खर्च झाला मला सांगा साहेब तुम्ही किती नफ्यामध्ये आज 60,000 नफ्यामध्ये नफ्यामध्ये 60,000 तुम्ही आताच नफ्यामध्ये गेले म्हणजे याचा खर्च वाचलाय खर्च वाचला. इथून पुढे तुम्ही पूर्ण नफा निघणार तुमच्या बरोबर आहे का? तुमच्या बरोबर जे काही प्लॉट असते ना गावात आहेत काय रोज त्यांची काय आम्ही कंडिशन आहे फवारायला जाताना येताना. त्यांची काय कंडिशन आहे आता नाही सगळं फवारणीवरच चालू आहे. अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. आपल्याला ह्याचा एक दुसरा खतांचा रिझल्ट असं मिळाला हा. की त्याला अंगचीच ताकद वाढली खालून औषध असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती त्याची वाढली. तर आपण सर सगळं प्लॉट दाखवा एकदा कुठे प्लॉट मध्ये व्हेरिएशन आहे तुमच्यावाल्या नाही. कुठे प्लॉट कमी जास्त वाढला असं कुठं जास्त आहे तुम्हाला नाही फुटो कमी जास्त आहे नाही सगळ्यात मेन सर मल्चिंग नाही मल्चिंग नाही अजून याला मल्चिंग नाही नाही. तर मल्चिंग असं अजून काय असतं फरक वेगळा असतो तुम्हाला प्लॉट मध्ये आणखीन फरक म्हणजे मल्चिंग मुळे काय झालं असतं प्लॉट डेव्हलप झाला असं डेव्हलप झाला असतं आणि ते तिथं जे गवताचं प्रमाण झालं कमी झालं की ते उचलाय उचलायला बरोबर आपले शेतकरी मित्र आहे तुम्ही याला काय सांगू शकता एसबीटी बद्दल जेणेकरून शेतकरी जर हे असं डेव्हलप करायचं असेल बाबा चालूला कसं आहे माहित आहे का हम्म. ऑर्गॅनिक वापरायचं म्हणलं की लोक दपकते ते घाबरताय घाबरते ते मी त्यातनंच विचार करून घाबरलं काय होईल ते होईल म्हणून हम्म. परत त्यांना शुभमला विचारल्यानंतर त्याने म्हणलं बिंदास वापरा हम्म. मी वापरतो म्हणलं म्हणून आणून टाकली परत शेणखत सुद्धा आपण टाकलेलं नाही याला फक्त SBT साठी टाकलेला बेसिड डोस असं नाही काहीच नाही काय नाही शेणखत नाही ना काळाची गरज पण चालेल खर्च कमी उत्पन्न जास्त आहे उत्पन्न जास्त घेण्याची गरज नाही बरोबर आहे तर मी सांगतो म्हणून नाही ज्याला कोणाला अडचण वाटत असली येऊन प्लॉट बघितला तरी चालतं 100% नाही नाही ज्या शेतकऱ्याला बाबा खरं सांगताय का शेतकरी तुम्ही तर या प्लॉट बघा समोर बरोबर आहे की नाही आणि मग तुम्ही ठरवा आणि त्यातल्या थोड्या क्षेत्रात वापरून बघा नाका टोमॅटो लावले बरोबर आहे की नाही बोरीमध्ये तुम्ही त्याला पण वापरलेलं आहे त्याला पण प्लस भोपळा 2 एकर तुम्ही त्या भोपळ्याला पण पूर्ण ट्रीटमेंट एसबीडीची घेतला वापरलं तुम्ही आज जवळपास हे 1 एकर तो अर्धा एकर आणि ते 2 एकर ते 2 एकर जवळपास तुम्ही आज 3.5 एकर क्षेत्र एसबीटी करताय SBT वर तुम्हाला कुठं वाटत नाही का बाबा की नाही राव आपण चुकतोय कुठं तरी रिझल्ट मिळते त्यामुळे चुकतंय असं वाटायचं कारणच नाही ना आपल्याला जर रिझल्ट मिळाला नसतं तर आपण सांगितलं असतं बरोबर आहे की नाही हे बघा म्हणजे जे डोळ्यासमोर आहे त्याला पण नाकारू शकत नाही नाही तसं शेतकरी मित्र आहे तर तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करूशी वाटला प्लॉट बघूशी वाटला तुमची माहिती टोमॅटोची करूशी वाटली तुमचा एक मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर 8552 94 06 77 खैरेवाडी तालुका माडा आणि तुम्हाला इथं महाराष्ट्र कोणी केलं बाबा तुम्ही म्हटलं कोणी अवेलेबल करून दिलं आपल्या एसबीटीचं हे शुभम सावंत सावंत सर नमस्ते तुम्ही सरांना पूर्ण मार्गदर्शन करताय एसबीटी बद्दल किंवा मटेरियल देताय बरोबर आहे की नाही जेणेकरून आपले शेतकरी मित्र आजूबाजूच्या परिसरात तुमच्या महाड तालुक्यामधले त्यावर तुमचं मटेरियल जर पाहिजे असलं एसबीटीचं आपलं तुमचं एक शॉपचं नाव प्रॉपर ऍड्रेस तुमचा एक मोबाईल नंबर सांगा नमस्कार माझं नाव शुभम सावंत माझं शॉप आहे माड्यामध्ये मित्र कृषी केंद्र माझा कॉन्टॅक्ट नंबर 8806 जर कोणाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या इंस्टाग्रामला सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी म्हणून इंस्टाग्राम चॅनल आहे आपल्यावाला त्यावर तुम्ही व्हिडिओ बघा त्यावर तुम्ही थोडीशी अभ्यास करा आपल्या युट्यूबला पण चॅनल आहे आपला सॉईल बुस्टर टेक्नॉलॉजी म्हणून तो सबस्क्राईब करा आणि त्यावर तुम्ही थोडीशी माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला पण त्याबद्दल खरंच काय तथ्य आहे शिकायला भेटेल अशा आपण त्यावर प्रत्येक व्हिडिओ खाली आपण नंबर दिले शेतकऱ्यांचे तुम्ही प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करू शकता बाबा मी जर कुठं बोलत असेल तुम्ही तिथं त्या शेतकऱ्याला फोन करा आणि जाऊन प्रत्यक्ष प्लॉट बघा आणि मग तू ठरवा का खरंच एसबीटीचे रिपोर्ट कसे आहेत काय ते ठीक आहे धन्यवाद